तर आज आपण उन्हाळी वाळवणाच्या रेसिपीमध्ये वर्षभर टिकणारे रोजच्या वापरातल्या ज्वारीच्या पिठापासून हे पापड बनवणार आहोत। पापड जे आहेत अतिशय खमंग आणि खुसखुशीत बनवून तयार होतात आणि इथे आपल्याला ज्वारी भिजवायचं टेन्शन नाही किंवा ज्वारीचं पीठ वाफवायचं सुद्धा टेन्शन नाहीये। अतिशय साध्या सोप्या पद्धतीने आपण हे ज्वारीच्या पिठापासून पळी पापड बनवलेले आहेत। वर्ष ते 2 वर्ष छान टिकतात, चवीला अतिशय खमंग बनवून तयार होतात। आणि आता हे पापड मी तुम्हाला तळून सुद्धा दाखवते। तळल्यानंतर तुम्ही हा पापड पाहू शकता किती सुंदर असा दुप्पट तिप्पट फुलला जातो आणि चवीला तर ज्वारीचे पापड अप्रतिम लागतात। तुम्हाला जर तळून खायचे नसतील तर हे पापड तुम्ही भाजून सुद्धा खाऊ शकता। भाजलेले पापड सुद्धा खूप सुंदर लागतात। तर इथे पहा, इथे मी काही पापड तळून घेतलेले आहेत। तळलेला पापड आणि वाळवलेला पापड या दोन्हीतला फरक तुम्ही पाहू शकता। मस्त असे दुप्पट तिप्पट असे पापड फुलले जातात, अतिशय झटपट बनवून तयार होतात। चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया। नमस्कार, कुक विथ मनीषा यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। रेसिपी सुरू करण्याआधी तुम्हाला एक विनंती आहे, तुम्हाला जर आजची रेसिपी आवडली तर प्लीज एक लाईक नक्की करा आणि व्हिडिओला हाईप सुद्धा करा। तर सगळ्यात आधी इथे आपल्याला हे ज्वारीचे पापड बनवण्यासाठी ज्वारीचं पीठ लागणार आहे। तर हे मी रोजच्याच वापरातलं जे आपण भाकरीसाठी पीठ वापरतो तेच पीठ इथे मी वापरणार आहे। कुठलीही घरातली एखादी वाटी सेट करायची, त्यानेच इथे आपल्याला संपूर्ण साहित्य मोजून घ्यायचं आहे। इथे मी या वाटीने 2 वाटी ज्वारीचं पीठ घेतलं। ज्वारीचं पीठ इथे मी चाळून वगैरे घेतलेलं नाहीये, तुम्ही हवं तर चाळून घेऊ शकता तुमचं पीठ जर जाड असेल तर। पण माझं पीठ इथे खूप जास्त बारीक दळलेलं आहे, त्यासाठी इथे मी चाळून घेतलेलं नाही। आता यामध्ये मी सुरुवातीला 1 वाटी पाणी घातलं आणि छान असं मिक्स करून घेतलं। यामध्ये गाठी वगैरे अजिबात होऊ देऊ नका, थोडं थोडं करून पाणी घालायचं, म्हणजे अजिबात यामध्ये गाठी गुठळ्या तयार होत नाहीत। तर इथे मी आतापर्यंत 3 वाट्या पाणी घातलेलं आहे। 3 वाट्या पाणी घालून छान असं याला मिक्स करून घ्यायचंय। तर हे पापड बनवत असताना इथे मी तुम्हाला पाणी किती लागणार आहे याचा परफेक्ट अंदाज सांगितलेला आहे आणि त्याचबरोबर हे पीठ किती वेळ शिजवायचं हे सुद्धा सांगितलेलं आहे। त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। तर इथे मी 2 वाटी ज्वारीच्या पिठामध्ये 3 वाटी पाणी घालून छान असं याचं बॅटर तयार करून घेतलं। झाकण लावून 7 ते 8 तास किंवा रात्रभर याला आपल्याला असंच ठेवून द्यायचं आहे। तर इथे मी हे पीठ रात्रभर असंच भिजत घातलं होतं। दुसऱ्या दिवशी इथे तुम्ही पाहू शकता ज्वारीचं पीठ जे आहे ते पातेल्याच्या तळाला जाऊन बसलेलं आहे आणि वरती जे पाणी आहे ते जमा झालेलं आहे। जसं आपण गव्हाचं चीक बनवतो अगदी त्याच पद्धतीने चीक जो आहे तो खाली जाऊन बसतो आणि वरी पाणी जमा होतं। आता हे जे पाणी वरती जमा झालेलं आहे ते पाणी आपल्याला हळूवारपणे काढून घ्यायचं आहे। जसं आपण चिकावरचं पाणी काढून घेतो ना, अगदी त्याच पद्धतीने हे पाणी जे आहे ते आपल्याला काढून घ्यायचंय। यावरचं पाणी खूप जास्त निघत नाही, अगदी थोडंसं पाणी निघतं। जेवढं निघेल तेवढंच पाणी ते आपल्याला काढून घ्यायचंय। तिथे पाहिजे आपलं साधारण अर्धी वाटी पाणी निघालेलं आहे। हे पाणी मी बाजूला करून घेतलं आणि इथे आपलं जे बाकीचं पीठ जमा झालंय ते इथे आपल्याला शिजवून घ्यायचं आहे, म्हणजे जे आता आपल्याला पापड तयार करून घ्यायचे आहेत। हे पीठ आपल्याला मोजून वगैरे घेण्याची अजिबात गरज नाही आहे। सुरुवातीला जे आपण प्रमाण घेतलं होतं त्याचप्रमाणे इथे आपल्याला पापड बनवायचे आहेत। आता ज्या वाटीने आपण 2 वाटी ज्वारीचं पीठ घेतलं होतं त्याच वाटीने इथे आपल्याला 10 वाटी पाणी घ्यायचं आहे। आता हे 10 वाट्या पाणी इथे आपल्याला गरम करायला ठेवायचं आहे। सुरुवातीला पीठ भिजवताना इथे आपण 3 वाट्या पाणी वापरलं आणि आता इथे आपण पापड बनवत असताना त्यालाच 10 वाट्या पाणी घ्यायचं आहे। आता इथे मी 10 वाट्या पाणी घेतलं। आता ह्या 10 वाट्या पाणी आपल्याला गरम करायला गॅसवरती ठेवायचं आहे। एखादं मोठं पातेलं घ्यायचं आणि पातेलं घेत असताना शक्यतो जाड तळाचं पातेलं घ्या, म्हणजे पीठ अजिबात खाली चिटकून बसणार नाही। तर इथे मी गॅसवरती पाणी गरम करायला ठेवलं। पाण्याला छान अशी उकळी यायला लागलेली आहे। पाण्याला उकळी यायला लागल्यानंतर आता यामध्ये आपण काही मसाले ऍड करून घेऊया। तर सगळ्यात आधी ते मी 2 चमचे ठेचलेला लसूण घातलेला आहे। बारीक लसूण ठेचून घालायचा ताजा ताजा, त्याचा स्वाद यामध्ये खूप छान लागतो। त्यानंतर यामध्ये मी 2 चमचे जिरे घातलेले आहेत, अख्खे जिरे घालायचे आहेत। 2 चमचे इथे आपल्याला मीठ घालायचे, मिठाचं प्रमाण अगदी परफेक्ट आहे आणि 3 ते 4 चमचे इथे आपल्याला पांढरे तीळ घालायचे आहेत। तिळाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता, पण ज्वारीच्या पिठामध्ये जेवढे जास्त तीळ घालाल तेवढे सुंदर पापड बनवून तयार होतात। आता जो आपण चीक तयार केला होता तो चीक आपल्याला एका हाताने घालायचा आहे आणि एका हाताने छान असं मिक्स करत राहायचं आहे। एकाच वेळी सगळं घालायचं नाही, थोडं थोडं घालत घालत आपल्याला मिक्स करत जायचं आहे, म्हणजे यामध्ये अजिबात गाठी तयार होत नाहीत। तुम्ही पाहू शकता अजिबात इथे आपल्या गाठी तयार झालेल्या नाही आहेत। अतिशय स्मूथ असं हे पीठ बनवून तयार झालेलं आहे। आता सुरुवातीचे 5 ते 6 मिनिटे आपल्याला असंच याला हलवत हलवत शिजवून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम मोठीच ठेवायची, कमी करायची नाही। सुरुवातीला मोठ्या गॅसवरतीच आपल्याला हे पीठ अशा पद्धतीने शिजवून घ्यायचे। 7 ते 8 मिनिटांनंतर पाहू शकता यावरती साय जमा व्हायला लागलेले आहे आणि पीठ सुद्धा छान असं घट्टसर झालेलं आहे। यावेळी इथे आपल्याला आता गॅस कमी करायचा आहे। गॅस कमी करून यावरती एक झाकण लावायचंय आणि बरोबर 30 ते 40 मिनिटे आपल्याला हे पीठ शिजवून घ्यायचं आहे। मला हे पापडाचं पीठ शिजवण्यासाठी बरोबर 40 मिनिटे लागले होते। गॅसची फ्लेम तुमची कितपत लहान मोठी आहे
त्यावर सुद्धा डिपेंड असतं. तुम्हाला जर इथे वेळ लावून समजत नसेल तर पीठ शिजलंय का नाही ते कसं ओळखायचं हे मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे. त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा. तर इथे मी हे पीठ जे आहे ते 40 मिनिटे शिजवून घेतलं. तुम्हाला हे पीठ खूप जास्त कमी दिसत असेल तर इकडे पहा, इकडे मी दुसऱ्या गॅसवरती एक पातेलं ठेवलेलं आहे. यातलं थोडंसं पीठ मी त्यामध्ये घेतलं आणि तिकडे शिजवायला ठेवलेलं आहे, कारण माझं पातेलं जे आहे ते छोटं झालं होतं. तुम्ही शक्यतो मोठं पातेलं घ्या, म्हणजे मोकळं पीठ शिजलं जातं. पीठ जे आहे ते शिजताना थोडंसं वर येतं, त्यासाठी पातेलं जे आहे ते सुरुवातीलाच मोठं घ्या. माझं छोटं झालं होतं, त्यासाठी दुसऱ्या भांड्यामध्ये काढून मी ते शिजवण्यासाठी बाजूला ठेवलेलं आहे. तरी ते आपलं पापडासाठी लागणारं पीठ जे आहे ते तयार झालेलं आहे, छानपैकी शिजून झालं. पीठ शिजलंय का नाही ते कसं ओळखायचं, तर पीठ शिजल्यानंतर यावरती एक चकाकी येते आणि यावरती आहे ना थोडा वेळ जरी आपण उघडं ठेवलं ना तर त्यावरती एक साय जमा व्हायला लागते, तेव्हा समजायचं इथे आपलं पीठ अगदी परफेक्ट शिजून झालेलं आहे. तर इथे पहा, इथे मी पीठ हे शिजून घेतलं. आता हे पीठ जे आहे ते आपण पूर्णपणे थंड करून घेऊया, कारण आपण हे पापड प्लास्टिकवर घालणार आहोत. त्यासाठी गरम गरम पापड घातले तर ते प्लास्टिकला चिटकून बसतात. पूर्वीचे लोक ज्वारीचे पापड जे आहेत ते धोत्रावरती घालायचे. तुम्ही सुद्धा धोत्रावरती घालत असाल तर गरम गरम घालू शकता, पण इथे मी हे पापड प्लास्टिकवरती घालणार आहे. त्यासाठी पूर्णपणे थंड करून घेते आणि मगच हे पापड घालून घेते. थंड करत असताना याला आपल्याला सारखं ढवळत राहायचं आहे, नाहीतर यावरती साय जमा होते आणि मग पापड व्यवस्थित घातले जाणार नाहीत, ही काळजी घ्यायची आहे. तर काही वेळानंतर इथे आपलं पीठ जे आहे ते पूर्णपणे थंड झालेलं आहे. पीठ पूर्णपणे थंड झाल्यानंतर आता आपण याचे पापड तयार करून घेऊया. पापड तयार करण्यासाठी इथे मी प्लास्टिकची शीट आहे ते अंथरून घेतलेली आहे. त्याला तेल वगैरे अजिबात काहीही लावायचं नाहीये. तुम्हाला आता हे पापड कितपत लहान मोठे हवे आहेत त्या आकारामध्ये तुम्ही हे पापड तयार करून घेऊ शकता. पापड घालत असताना हलकेसे जाड ठेवायचे, कारण हे पापड वाळल्यानंतर खूप जास्त पातळ होतात आणि मग काढताना ते तुटले जातात. त्यासाठी थोडेसे जाड पापड घालायचे आणि मग वाळल्यानंतर ते काढायला खूप सोपे जातात. इथे तुम्ही पाहू शकता, इथे मी थोडेसे जाडसरच पापड घालून घेते. साधारण मीडियम साईजचे पापड घालून घेते. पापड अगदी व्यवस्थित असे घातले जातात. तुम्ही जर ज्वारीच्या पिठाचे पापड बनवत असताना पाण्याचं प्रमाण अगदी परफेक्ट घेतलं किंवा अगदी परफेक्ट पीठ शिजवलं तर तुमचे पळी पापड सुद्धा अगदी परफेक्टच बनवून तयार होतात. ना तुम्हाला इथे ज्वारी भिजवायचं टेन्शन आहे, ना पीठ शिजवायचं टेन्शन आहे, उकडायचं टेन्शन नाहीये, काहीही नाहीये. साध्या सोप्या पद्धतीने हे ज्वारीच्या पिठाचे पळी पापड बनवून तयार होतात. ही माझ्या आईची रेसिपी आहे. माझ्या आईने मला सांगली होती, तेच पद्धतीने मी इथे केली, तर माझे पापड सुद्धा अतिशय सुंदर बनवून तयार झाले. एकदा बनवले आणि दुसऱ्या वेळेस तुमच्यासोबत शेअर केले. 2 वेळा मी हे पापड बनवून तयार केलेले आहेत आणि दोन्ही वेळा अगदी परफेक्ट असे पापड बनवून तयार झालेले होते. तर तुम्ही सुद्धा या पद्धतीने हे ज्वारीच्या पिठाचे पापड नक्की ट्राय करून पहा. तुम्हाला सुद्धा हे पापड खूप जास्त आवडणार आहेत. सेम पद्धतीने बाकी सगळे पापड इथे मी घालून घेतलेले आहेत. 1 दिवस फॅन खाली, 2 दिवस कडकडीत उन्हामध्ये हे पापड इथे आपल्याला सुकवून घ्यायचे आहेत आणि सुकल्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता अतिशय सुंदर असे हे पापड इथे आपले बनवून तयार झालेले आहेत. आणि पापड इथे तुम्ही पाहू शकता किती छान आहेत. एक सुद्धा पापड इथे आपला तुटला नाही किंवा फाटला नाही. अतिशय सुंदर असे हे पापड बनवून तयार झालेले आहेत आणि चवीला तर अप्रतिम लागतात. आता एकूण एक पापड इथे आपला अगदी छान गोलगरगरीत बनवून तयार झालेला आहे. आता हे पापड मी तुम्हाला तळून सुद्धा दाखवते. ना यामध्ये आपण कुठला पापडकार घातला, सोडा घातला तरी सुद्धा हे पापड तळल्यानंतर मस्त असे दुप्पट फुलले जातात. इथे मी गॅसवरती तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तेल अगदी व्यवस्थित गरम करायचं, त्यानंतर यामध्ये पापड घालायचा आहे आणि पापड तुम्ही पाहू शकता तळल्यानंतर छान असा दुप्पट तिप्पट फुलला जातो. खूप जास्त कडकडीत गरम तेल करायचं नाही, मीडियम गरम तेलामध्येच आपल्याला हे पापड तयार करून घ्यायचे आहेत, कारण पापड खूप पातळ आहेत. ते जर आपण खूप जास्त गरम तेलामध्ये तळले तर ते अर्थातच करपले जातात. तर त्यासाठी अगदी मीडियम गरम तेलामध्ये आपल्याला हे पापड तळून घ्यायचे आहेत. एक पापड तळला, दुसरा तळला, एकूण एक पापड पहा किती छान असा मस्त असा दुप्पट तिप्पट फुलला जातो. तर इथे तुम्ही पाहू शकता, इथे मी काही पापड तळून घेतलेले आहेत. आता मी तळलेला पापड आणि सुकवलेला पापड या दोन्ही मधला फरक दाखवते. तर पाहू शकता मस्त असे दुप्पट तिप्पट हे पापड फुललेले आहेत. दोन्ही मधला डिफरन्स पाहून तुम्हाला समजलंच असेल की हे पापड किती छान असे फुलले जातात आणि पापडचा आवाज सुद्धा ऐकू शकता. अतिशय खुसखुशीत बनवून तयार होतात. तुम्ही सुद्धा या उन्हाळी वाळवणामध्ये ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा. अतिशय झटपट तयार होणारे हे ज्वारीच्या पिठाचे पळी पापड तुम्हाला सुद्धा नक्कीच आवडणार आहेत. रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडली तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओला हाईप सुद्धा करा. तर पुन्हा भेटू. धन्यवाद.